झालेली आहे. मग या ठिकाणी सपोज आता स्टॉप लॉस वगैरे लावायचं तर या ठिकाणी आपण जी काही पोझिशन आहे त्या पोझिशनवरती डायरेक्ट 0.01 जिथं लिहिलंय त्या ठिकाणी काय करू शकतो आपण या ठिकाणी तुम्हाला टॅप केल्यानंतर असे एस-एल आणि टी-पी असे 2 ऑप्शन येतात. एस-एल आणि टी-पी. तर या ठिकाणी एस-एल आणि टी-पी असे 2 ऑप्शन तुम्हाला दिसताय. तर या ठिकाणी तुम्ही काय करू शकता मग याच्यावरती क्लिक केल्यानंतर टी-पी सेट करू शकता. असं ड्रॅग त्या बटनाला होल्ड करून खाली ओढू शकता. एस-एलला असं वरती घेऊन जाऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. पण शक्यतो तुम्ही मार्केटनी बाय आणि मार्केटनी सेल न करता तुम्हाला या ठिकाणी ट्रेडमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी पोझिशनवरती गेल्यानंतर इथं क्लोज ऑप्शन दिसतंय तुम्हाला. तर नेहमी लिमिटनेच क्लोज करायचं आहे आणि लिमिटनेच सेल करायचा. तर या ठिकाणी मी काय केलं, की क्लोज कन्फर्मवर क्लिक केलं. तर इथं माझी पोझिशन क्लोज होऊन जाणार. 50% वर क्लिक केलं आणि मी कन्फर्म म्हटलं, ती पोझिशन क्लोज होऊन जाणार. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, बाय सेल मार्केटनी पण बाय कसं करायचं, सेल कसं करायचं तेही सांगितलं तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट इंडिकेटर्स ॲड करायचे असेल, कुठलंही इंडिकेटर तुम्हाला ॲड करायचं असेल, तर चार्टवरती इथं वरच्या बाजूला चार्टवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला इंडिकेटर ऑप्शन आहे. त्या इंडिकेटर ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मग कुठलंही इंडिकेटर तुम्ही ॲड करू शकता. सपोज आता इकडे ई-एम-ए ॲड करायचं आहे तुम्हाला, तर मी ई-एम-ए ॲड करू शकलो आणि झालं. माझं ई-एम-ए ॲड झाला. त्या ठिकाणी मी चार्टवरती गेल्यानंतर मग मला ह्या ठिकाणी क्लोजचा ऑप्शन आहे. इकडनं ई-एम-ए येऊन गेलं, जो आपण ॲड केलेला आहे. सो अशा पद्धतीने आपण ई-एम-एस वगैरे जे काही आहेत ते ॲड करू शकतो आणि प्रॉपर पद्धतीने याच्यामध्ये काम करू शकतो. इंडिकेटरचा ऑप्शन पुन्हा एकदा दाखवून देतो तुम्हाला. तर या ठिकाणी तुम्हाला इंडिकेटरचं ऑप्शन चार्टवरती गेल्यानंतर इथं इंडिकेटर आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इकडे इंडिकेटर ऑप्शन दिसून जातं आणि त्यानंतर तुम्हाला नेहमी तुम्ही एस-एल आणि टी-पी लावा, पण क्लोज करताना कुठून करायचंय तुम्हाला? पोझिशनमध्ये जायचंय आणि क्लोजवरती क्लिक करायचंय. लिमिट ऑर्डरने बाय आणि लिमिट ऑर्डरने सेल करायचंय. ओके. तर या ठिकाणी सपोज आता मला वाटतं, की मला पोझिशन क्लोज करायची तर आपण काय करू शकतो? डायरेक्ट त्या ठिकाणी जाऊन पोझिशनला क्लोज करायचं असेल, तर पोझिशनवरती जायचंय आणि मग जायचंय क्लोजमध्ये. क्लोजमध्ये गेल्यानंतर इथं कन्फर्म 100% लिमिटने काय झालं, आपली लिमिट ऑर्डर क्लोजची लागल्या गेली. आता त्या ठिकाणी आली पोझिशन, की ते ऑटोमॅटिकली काय होणार, क्लोज होऊन जाणार ती पोझिशन. ओके. सो अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, काम करू शकतो यामध्ये. ठीक आहे. थँक सो मच.